हॅलो. स्वयंपाकघर सांभाळणं ही एक कला आहे आणि ती थोड्या स्मार्ट टिप्स वापरून अधिक सोपी करता येते. तुमच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि अन्नाची चव टिकवून ठेवण्यासाठी या काही टिप्स. मिरच्यांचे देठ काढून डब्यात ठेवल्यास त्या जास्त काळ टिकतात. कोथिंबीर निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यास 15 दिवस ताजी राहते. लिंबाला थोडे खोबरेल तेल लावून डब्यात ठेवल्यास ते वाळत नाहीत. कांदा बटाटा हे दोन्ही कधीही एकत्र ठेवू नका, यामुळे बटाटे लवकर खराब होतात. अद्रक लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात थोडे तेल आणि मीठ घालून वाटावी. मऊ लुसलुशीत पोळ्या होण्यासाठी कणिक मळताना त्यात थोडे दूध किंवा कोमट पाणी वापरल्यास पोळ्या मऊ होतात. भात सुटसुटीत होण्यासाठी भात शिजवताना त्यात लिंबाचे 2 ते 3 थेंब टाकल्यास तांदूळ पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत होतो. भाजीत मीठ जास्त झाले तर पिठाचा गोळा करून टाकावा किंवा उकडलेला बटाटा घालावा. भाजीच्या ग्रेव्हीला छान लाल रंग हवा असेल तर फोडणीत तेल गरम झाल्यावर आधी लाल तिखट टाकावे आणि लगेच ग्रेव्ही टाकावी. मिक्सरच्या भांड्यांचा वास घालवण्यासाठी त्यात थोडे कोमट पाणी आणि लिंबाचा रस फिरवून घ्यावा. किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण वापरावे, यामुळे माशा येत नाहीत. तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी चिंच किंवा लिंबू मीठ वापरल्यास भांडी नव्यासारखी चमकतात. भांडे जळले असेल तर त्यात पाणी आणि कांद्याची टरफले घालून उकळावे. जळलेला भाग सहज निघतो. प्लॅस्टिकच्या डब्यांना वास येत असल्यास त्यात वर्तमानपत्राचा बोळा करून रात्रभर ठेवावा. कडधान्ये भिजत घालायला विसरलं असेल तर ती गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवावीत. पावसाळ्यात बिस्किटे किंवा वेफर सादळले तर ते थोडा वेळ तव्यावर गरम करावेत, पुन्हा कुरकुरीत होतात. लसूण लवकर सोलण्यासाठी लसूण थोडा वेळ कोमट पाण्यात ठेवल्यास त्याचे साल पटकन निघतात. ओले खोबरे किसण्यापूर्वी फ्रीजमध्ये 10 मिनिटे ठेवावे, किसणे सोपे जाते. पनीर मऊ राहण्यासाठी पनीर तळल्यानंतर लगेच थोडा वेळ कोमट पाण्यात ठेवावे. पुरी तेलकट न होण्यासाठी पुरी लाटल्यानंतर 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तळा. दही लवकर लावण्यासाठी दूध कोमट असताना त्यात हिरव्या मिरचीचा देठ टाकल्यास दही लवकर लागते. साखरेला मुंग्या लागू नये म्हणून साखरेच्या डब्यात 4 ते 5 लवंग टाकून ठेवाव्यात. हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नसेल तर पीठ असलेल्या डब्याभोवती गरम कापड गुंडाळावे. कोबी शिजवताना त्याचा वास येऊ नये म्हणून त्यात आल्याचा 1 छोटा तुकडा टाकावा. कढी फुटू नये म्हणून कढीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत मीठ टाकू नये. दूध फाटल्यास फाटलेल्या दुधाचे पाणी फेकून न देता ते कणिक मळण्यासाठी वापरावे. पोळ्या पौष्टिक होतात. पास्ता उकळल्यानंतर त्यावर लगेच थंड पाणी ओतल्यास तो एकमेकांना चिटकत नाही. ड्रायफ्रूट्स कापण्यापूर्वी 1 तास फ्रीजमध्ये ठेवले तर त्याचे काप व्यवस्थित पडतात.